विशाळगडावर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांवर दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करून दंगलग्रस्तांना सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली। या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आलं। परवा जे कोल्हापूर विशाळगड येथे जो भ्याड हल्ला झाला, हा संविधान संपवण्याचा जो घाट आहे भाजप RSS यांचा, त्याचाच एक नमुना होता। पंतप्रधान म्हणतात का हा देश संविधानाने चालणार, तर संविधानात जर ते अतिक्रमण होत तर ते अतिक्रमण प्रशासनाने काढलं पाहिजे। लोकांच्या काम नाही येते किंवा कोणी जातीवादी संघटनेचा का तिथं जाऊन ते तोडफोड करायची, लोकांचं नुकसान करायचं, जीविताला हानी होईल असं काम करायचं। तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे का महाराष्ट्र सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई करावी आणि तेथील जे रहिवासी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही नाशिक शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग आणि जिला उत्कर्ष समिति याच्यातर्फे मांगनी करत। जो 14 तारीख को विशालगढ़ में जो कुछ लोगों ने वहां पर जाके गरीब लोगों का लाखों रुपए का नुकसान करे, तो मैं पहले तो हमारे कांग्रेस पार्टी के तरफ से और हमारी संस्था के तरफ से उनका निषेध करता हूँ। और हिंदुस्तान के अंदर क्या महाराष्ट्र के अंदर ऐसी घटना ना हो, क्यों क्या जो आए दिन अल्पसंख्यक पे मुसलमानों पे अत्याचार करने का जो काम कर रहे हैं, ये जो संगठन है, ये जो संगठन ने जो वहां पर जाकर एक अतिक्रम काढ़ो ऐसा मुहिम चला के वहां पर अचानक हमला करके ये जो सरकार है, तो मैं सरकार से कहना चाहता हूं कि इन पे कड़क से कड़क कार्रवाई हो। या प्रसंगी शेख हनीफ बशीर, जावेद इब्राहिम, इशाक कुरेशी, अब्दुल बाबा, फारूक कुरेशी, गनी शेख, फारूक मंसूरी आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते। 14 जुलै रोजी विशाळगड येथील स्थानिक नागरिकांवर दगडफेक करण्यात आली होती। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।